या वनस्पतीला कुरकुमा अरोमॅटिका असं नाव आहे या वनस्पतीचं. आणि हिला मराठीमध्ये रान हळद बोलतात आणि कस्तुरी हळदसुद्धा बोलतात. तर कस्तुरी हळद हिला का बोलतात मित्रांनो माहिती आहे का? तर हिची जी हळद आहे ना खालची, तर तिला ना कस्तुरीसारखा वास येतो म्हणून हिला कस्तुरी हळद बोलतात आणि औषधीसाठी वापर केला जातो. तर तसंच तुम्ही सांगतो मी तुम्हाला, चेहऱ्यावरची मुरूम किंवा डाग किंवा टॅनिंग कमी करण्यासाठी त्या औषधीचा वापर केला जातो या वनस्पतीचा. आणि भरपूर मेडिसिनमध्ये पण याचा वापर केला जातो. चेहऱ्यावरचे जे कोणते स्किनचे जे प्रॉब्लेम असतात तर त्यासाठी या रान हळदचा वापर केला जातो. आधीची माणसं आहे ना काय करायची माहिती आहे का, याची हळदी घेऊन आणि घराच्या मुख्यद्वारच्या दिवालावरती ना मित्रांनो रेखा ओढायचे किंवा काही लिहायचे. तर त्याने करून काय व्हायचं मित्रांनो माहिती आहे, जी वाईट ऊर्जा असते किंवा नकारात्मक ऊर्जा असते तर ती दूर करण्यासाठी याचा वापर करायचा जास्त. आणि भरपूर ठिकाणी तंत्रविद्या वगैरे वशीकरण वगैरेसाठी पण या औषधीचा वापर करायचे भरपूर वनस्पतीचा. तर या वनस्पतीला काय असतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही जर बघितलं असेल तरी मला कमेंट करा.